गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रोसेसर अँड मायक्रो युनिट नंबर 5 प्रोसेसर आणि मायक्रो इन 8086 मायक्रो प्रोसेसर. तर प्रोसेसर आणि मायक्रोचा डिफरंट हा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा असतो. MSBT ची एक्झाम असेल, NME असतील किंवा D-BATU एक्झाम असतील तर त्याच्यामध्ये प्रोसेसर आणि मायक्रो हा डिफरंट 100% विचारला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोसेसर आणि मायक्रोचं पाहूया. तर फर्स्ट ऑफ ऑल पहिला डिफरंट आपण डेफिनेशनचा पाहूया. डेफिनेशन काय आहे प्रोसेसरची आणि मायक्रोची. तर प्रोसेसर काय असतो? प्रोसेसर इज अ ब्लॉक ऑफ कोड that is written once and called many times using call instruction. प्रोसेसर काय असतं? प्रोसेसर इज अ ब्लॉक ऑफ कोड. प्रोसेसर इज अ ब्लॉक ऑफ कोड. एक ब्लॉक असतो, ब्लॉक ऑफ कोड असतो, तो रिटर्न केला जातो वन्स, एकाच वेळेस लिहिला जातो आणि त्याला मेनी टाइम्स काय केले जातात? कॉल केले जातात बाय युजिंग कॉल इन्स्ट्रक्शनने. त्याला आपण काय म्हणतो? प्रोसेसर म्हणतो. अगेन रिपीट करतो, प्रोसेसर इज अ ब्लॉक ऑफ कोड दॅट इज रिटन वन्स, एकदा राईट करायचं काम आहे, अँड कॉल मेनी टाइम्स युजिंग कॉल इन्स्ट्रक्शन, आणि पुन्हा पुन्हा आपण त्याला कॉल इन्स्ट्रक्शनने कॉल करू शकतो. तर हे होतं डेफिनेशन प्रोसेसरची. आता मायक्रो काय असतं? तर मायक्रो इज अ ब्लॉक ऑफ कोड. अगेन मायक्रो पण काय आहे? ब्लॉक ऑफ कोड आहे, बट दॅट इज एक्सपांडेड. म्हणजे काय करतोय आपण? एक्सपांड करतोय, कॉपी करतोय व्हेनेवर इट इज रिक्वायर्ड. जे रिक्वायर असेल त्यावेळेस त्याला आपण काय करतोय? मायक्रोला एक्सपांड करतोय. मायक्रो इज ऑल्सो अ ब्लॉक ऑफ कोड दॅट इज एक्सपांडेड व्हेनेवर इट इज रिक्वायर्ड. ज्या टाइप मध्ये ते एक्सपांड केले जातात, जेव्हा त्याला गरज असेल, रिक्वायर असेल त्यावेळेस तो एक्सपांड केला जातो. दॅट इज कॉल्ड एज अ मायक्रो. तर सेकंड डिफिनेशन पाहू. पहिले डिफिनेशन आपण पाहिले. सेकंड आपण पाहूया सिंटॅक्स. सिंटॅक्स खूप महत्वाचा असतो. प्रोसेसरचा सिंटॅक्स आहे नेम. प्रोसेसरचा नेम PROC याच्याने इंडिकेट करतो आपण इन्स्ट्रक्शन. जे तुम्ही इन्स्ट्रक्शन यूज करत असाल, ऍडिशन बाय युजिंग ऍडिशन असेल तर ऍड इन्स्ट्रक्शन, सबट्रॅक्शन असेल तर त्यानंतर व्हॉटएव्हर. त्यानंतर RET इन्स्ट्रक्शन. RET इज नथिंग बट द रिटर्न. RET इन्स्ट्रक्शन प्रोसेसर मध्ये आपण कॉल आणि RET यूज करतो. त्यानंतर जे प्रोसेसर आपण नेम प्रोसेसरचं जे घेतलं होतं नेम, सपोज ABC घेतलं असेल तर ABC प्रोस, सब घेतलं असेल तर सब, ऍड घेतलं असेल तर ऍड प्रोस, RET नेम NP. आता त्याला आपण जे प्रोसेसर आपण स्टार्ट केलेले PROC ने त्याला एंड केलं जातं NP ने. NP P मीन्स प्रोसेसर. ओके, NP ने त्याला काय केलं? क्लोज केलं. सिंटॅक्स नेम PROC इन्स्ट्रक्शन RET नेम NP. त्याच्यानंतर मायक्रोचं सेम. मायक्रो इंडिकेट केला जातात नेम ऑफ द मायक्रो. त्याच्यानंतर काय? इन्स्ट्रक्शन. त्याच्यानंतर NM. M is nothing but again micro. N micro. NP and processor. हा पहिला आपण सिंटॅक्स. थर्ड एक्झिक्युशन. आता याचं एक्झिक्युशन कसं होतं प्रोसेसरचं? तर प्रोसेसरचं एक्झिक्युशन आहे एक्सपांडेड एक्झिक्युटेड ऍट द रन टाइम. ते रन टाइमला एक्झिक्यूट केलं जातं प्रोसेसर. आणि मायक्रो जे असतात ते एक्सपांड केले जातात द असेंब्ली टाइम. जो असेंब्ली टाइम असेल त्या असेंब्ली टाइमला एक्सपांड करण्याचं काम हा मायक्रो करतो आणि रन टाइमला एक्झिक्यूट करण्याचं काम हा प्रोसेसर करतो. नेक्स्ट डिफरन्स स्पीड. प्रोसेसरचा स्पीड हा स्लोअर असतो ऍज कम्पेअर्ड टू मायक्रो. मायक्रोचा स्पीड कसा असणार? ऑब्वियसली फास्टर असणार आहे. स्पीड स्लोअर, फास्टर. त्यानंतर डिरेक्टिव्ह. प्रोसेसर मध्ये आपण डिरेक्टिव्ह यूज करणार आहोत PROC आणि NP, आणि मायक्रो मध्ये मायक्रो आणि NM. PROC, प्रोस आणि NP, आणि तिकडे काय डिरेक्टिव्ह यूज करणार होतो मायक्रो आणि NM. त्याच्यानंतर कोड साईज. जी कोड साईज आहे प्रोसेसरची ती स्मॉल असणार आहे. का? कारण त्याला आपण एकदा राईट करतो आणि पुन्हा पुन्हा कॉल करतो, म्हणून याची जी साईज आहे ती स्मॉल आहे. याची कशी असणार आहे? लार्ज असणार आहे. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन. प्रोसेसर मध्ये कॉल आणि RET इन्स्ट्रक्शन आपण यूज करतो. प्रोसेसर मध्ये कॉल आणि RET इन्स्ट्रक्शन यूज करतो. मायक्रो मध्ये कॉल आणि RET इन्स्ट्रक्शन यूज करत नाही. हा एक मेन डिफरंट आहे, लक्षात ठेवा. प्रोसेसर मध्ये कॉल आणि RET इन्स्ट्रक्शन यूज करतो, मायक्रो मध्ये कॉल आणि RET इन्स्ट्रक्शन यूज करत नाही. त्याच्यानंतर मेमरी. याला जे लागणारी मेमरी आहे प्रोसेसरला ती लेस असते आणि याच्यामध्ये मोर असते. याला लेस लागते प्रोसेसरला, कारण आपण काय करतोय? स्टोअर एकदा करतो ना, राईट एकदा करतो, त्यामुळे याची जी मेमरीची साईज आहे ती लेस लागणार आहे आणि याची मायक्रोची जास्त लागणार, कारण आपण त्याला काय करतोय? एक्सपांड करतोय.
तर हा डिफरंट बिटवीन प्रोसेसर आणि मायक्रो. तुम्हाला जर हा डिफरन्स समजला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत. थँक्यू, धन्यवाद.